चतुर्विध जन सकळ पावती समाधान हे काष्ट सामर्थ्य नव्हे जाण ग्रास पूर्ण करत्याचे रामचंद्र भगवान की जय हनुमान महाराज की जय संत भगवान बाबा की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी ज्ञानवंत गुणवंत धनवंत नीतिवंत येथे आले की सर्व साधू संत सर्वांना प्रणाम। मस्तके हे पायावरी या वारकरी संतांच्या पवित्र आणि पावन अशी रामकथा नाथ महाराज सांगतायत। कथेचा भावार्थ असा आहे, नाथ महाराज म्हणतात मी एक लाकडासारखा आहे, मी एक कसा आहे, एक लाकडासारखा आहे। पण ते कलाकार जे लोक असतात का ते लाकडाला तोडतात, लाकडाचा विणा किंवा वेणू करतात, विणा किंवा वेणू करतात। विण्यामधून बी पंचम स्वर निघतात महाराज आणि वेणू मधून सुद्धा जसं वाजवायचं असं वाजवता येतं, आहे का नाही? विण्यामधून सुद्धा पंचम स्वर निघतात, पंचम स्वरामध्ये गाता येतं आणि वेणू मधून सुद्धा गायलेलं चार लोकाला आवडतं, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे चार लोक आहेत महाराज, चारही लोकाला आवडतं। विणा वाजवल्यानंतरही मंजूळ अशा प्रकारचा सूर सगळ्याच्या कानाला गोड लागतो, सगळ्याची तृप्ती होते आणि विणा वाजवल्यानंतरही तो विणा वाजल्या जातो, त्याच्यामधून गायल्या जातं आणि ते गायलेले स्वर ऐकून सगळ्याला आनंद होतो। विणा वाजवतो महाराज, वेणू वाजवतो, पण वाजविणारा धनी वेगळा आहे। आपोआप वाजवतो का तो विणा? आपोआप वाजवतो का? वेणू तरी आपोआप वाजवतो का? नाही वाजत। वाजविणारा त्याला वेगळा आहे आणि सगळ्याला गोड लागतो। तशा पद्धतीने मी विण्यासारखा आणि वेणूसारखा आहे। माझ्या गुरुनं मला वाजवलेलं आहे महाराज, म्हणून करता माझी वाचा सगळ्याला गोड लागते, आहे का नाही? नाथ महाराज म्हणतात किंवा गावोबा काका म्हणतात, माझ्या मुखातली जी काय वाचा आहे किंवा माझ्या मुखातलं जी काय रामायण आहे सगळ्याला गोड लागतं। विनेच्या स्वरानं गायलं की सगळ्याला गोड लागतं। त्या वेणूमधून बासरीमधून जर स्वर वाजवले तल्लीन होतात महाराज ऐकणारे, त्यांना सगळ्याला गोड लागतं आणि तशा पद्धतीनं माझ्या मुखातली वाणी सगळ्याला गोड लागते। पण कुणामुळं? माझ्या गुरुच्या कृपा आशीर्वादामुळं अशा प्रकारे नाथ महाराज आपलं रामायणच सांगतात। त्या मंत्राचे परी जाण माझे जीवदने स्वये आपण वक्ता एक जनार्दन नाम गुण गातसे, वक्ता एक जनार्दन श्रीराम गुण गातसे। वक्ता जनार्दन स्वामी आहेत, पण माझ्या मुखातून ते गावतात महाराज, तेच आहे, तेच माझं सर्वांग झाले, माझी वाचा पण तेच झालेले। माझं निमित्त आहे, मी एक निमित्त आहे, वेणू निमित्त आहे, विणा एक निमित्त आहे महाराज। पण वाजविणारा सुंदर वाजवतो, गाणारा सुंदर गातो, तशा पद्धतीने मी एक निमित्त आहे। एकनाथ महाराज ते वक्ते आहेत, आपलं नाथ महाराज आपलं जनार्दन स्वामी वक्ते आहेत, पण माझ्यातून त्यांनी वधून घेतलेले किंवा गावून घेतलेले अशा प्रकारे नाथ महाराज सांगतात। निज वैभव प्रकाशावयासी मज हाते देविले ग्रंथासी सबंध नाही मजसी जेवी साई कळ्याची सूत्रधार, देवी साई कळ्याची सूत्रधार। स्वतःच महत्व वाढवण्यासाठी, स्वतःची कीर्ती वाढवण्यासाठी मला पुढे केलेले, माझ्याकडून निमित्त मात्र म्हणून गावून घेऊ लागले किंवा वधवून घेऊ लागलेले, तशा पद्धतीनं बाहुली असते महाराज, बाहुली आणि बाहुलीला सूत्र असतात, बाहुली समोर असते आणि बाहुलीचा सूत्रधार पाठीमागे असतो।
थोडक्यात ते नाही समजलं तर टीव्ही असते, टीव्ही मारा. सगळीकडे टीव्ही आहे, इतके नाही सगळीकडे टीव्ही आहेत. त्या टीव्हीचा रिमोट आपल्या हातामध्ये असतो आणि आपल्याला जे चॅनल लावायचे ते आपल्या रिमोट टाकून लावतो महाराज, लावतो की नाही. आणि तशा पद्धतीनं नाथ महाराज माझे आपलं जनार्दन स्वामी माझे गुरु आहेत, त्यांना रामकथा फार आवडते महाराज, म्हणून करता ते मी माझ्या मुखातून वगळून घेतलेली आहे. जसं आपण आपल्या हातातल्या रिमोटनं जे चॅनल आवडत नाही, ती मालिका आवडते, त्या चॅनलनं बदलतो आणि ती मालिका आपण ऐकतो. आणि तशा पद्धतीनं नाथ महाराजाला माझं एक चॅनल योग्य वाटलं, म्हणून करता ते तो रिमोट दाबला आणि माझ्या मुखातून ही रामकथा ऐकून घेतली. अशा प्रकारे गाऊबाप काका किंवा नाथ महाराज सांगतात. आसू आता परिहारता परिहारना आवडे श्री गुरुनाथा स्वयंची करता करविता या बोलाचाही वक्ता श्री गुरु. हो, नाथ महाराज म्हणतात बाबा जो काय आता जो परिहार आहे, हा परिहार माझ्या गुरुला आवडत नाही. म्हणजे अधिक बोलणे, जास्त बोलणे, मोठ्या माणसाला, ज्ञानी माणसाला, गुरु माणसाला आवडत नाही. मी जास्त बोलू लागले, अधिक बोलू लागलेलो आहे. हे अधिक बोलणं, जास्त बोलणं माझ्या गुरुला आवडत नाही. जो हा परिहार आहे तो आवडत नाही. आता थोडक्यात रामकथा सांगायला सुरुवात करतो. रामकथा सांगत सांगत हा बाकीचाच परिहार मी सांगू लागलोय. श्रोत्याला बी तो ऐकू वाटत नाही मला. जास्त कथेपेक्षा वेगळं जर सांगितलं श्रोत्यालाही ऐकू वाटत नाही. श्रोते जांभळ्या देतात, पायाला बसतात, इकडे तिकडे बसतात, म्हणून करतात. कथा सांगण्याच्या ऐवजी दुसराच परिहार मी देऊ लागलेले, सांगू लागलेले. आता कथेवर येतो. माझ्या गुरुलाच आवडत नाही, म्हणून करता मी आता कथेवर येतो आणि रामाचं आणि रावणाचं जे काही युद्ध आहे ते युद्ध सांगण्यासाठी सुरुवात करतो. अशा प्रकारे गावबा काकाच्या द्वारा नाथ महाराज म्हणतात. पुढे राम रावण